गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण मिनरल रिसोर्सेस बघणार आहोत. मिनरल रिसोर्सेस मध्ये आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं की मिनरल रिसोर्सेस जे आहेत ते आपल्याला रिन्युएबल अँड नॉन रिन्युएबल जे रिसोर्सेस आहेत त्यामध्ये मिनरल रिसोर्सेस जे आहेत ते कसे आहेत तर नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस आहेत. म्हणजे एकदा जर आपण वापरले तर ते पुन्हा तयार होत नाही. त्याच्यामध्ये पुन्हा आपण बघितले की मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक मिनरल्स. आता मेटॅलिक मिनरल्स म्हणजे आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये आपण आयर्न आहे, कॉपर आहे, गोल्ड आहे. आणि नॉन मेटॅलिक मध्ये आपण सँड, कोल, स्टोन हे येतं याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल म्हणजे नॉन मेटॅलिक म्हणजे काय, जर आपल्याकडे सँड, कोल, स्टोन हे जे एक्झाम्पल आहे ते नॉन मेटॅलिक मध्ये येतात. मग आता सध्या जर बघितलं तर ओव्हरऑल आपण नियर अबाउट 90% युजिंग दिस टाइप ऑफ एनर्जी रिसोर्सेस. त्यामध्ये आपण कोल, पेट्रोल, डिझेल, रॉकेट हे आपण यूज करतोय कारण आपल्याला फास्ट एनर्जी मिळते म्हणून. पण हळूहळू हे जे मिनरल रिसोर्सेस आहेत ते कसे संपत चाललेले आहेत. आता आपल्या लक्षात येते की हळूहळू मिनरल रिसोर्सेस कमी होत चालले आहेत. म्हणून आपल्याला आज कशाची गरज आहे तर हे जे रिसोर्सेस यूज करतोय तर ते यूज करत असताना आपल्याला त्याचबरोबर रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस कशा पद्धतीने वापरणार ते आज आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. पण त्या अगोदर आपण मिनरल रिसोर्सेस मध्ये आपण मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक बघितलं. आता त्यानंतर डिग्रेडेशन ऑफ मिनरल्स ते कसे कमी होत चालले तर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट ऑफ मायनिंग ऍक्टिव्हिटीज. म्हणजे ह्या मिनरल रिसोर्सेस जेव्हा आपण यूज करतो मायनिंग ऍक्टिव्हिटीज मधून, जसं आपल्या एरियामध्ये स्टोन क्रशर्स आहेत ते पण मिनरल्स आहेत. मग आपण खणकाम करत असतो, वेगवेगळे मिनरल्स, कोल असेल, त्यानंतर समुद्रामध्ये मिळणारं क्रूड ऑइल असेल, हे सगळं आपण मायनिंगद्वारे मिळवत असताना त्याचा इम्पॅक्ट जो आहे रिलेटेड टू एन्व्हायरमेंट कसा होतो त्यात आज आपण बघणार. As minerals resources are essential for the industrialization and the development, the rate of consumption is increased and according to current rate it will deplete in next 15 to 100 years. जे हळूहळू जर आपण बघितलं तर अगदी आपण शिवाजी महाराजांच्या काळापासून जर बघितलं तर त्यावेळेचे लोक कसे सर्वाईव्ह होत होते, नॅचरल रिसोर्सेस कशा पद्धतीने वापरत होते ते आपण बघितले. आपल्याला माहिती आहे त्यांनी रिसोर्सेस वापरले, पुढे पास केले. पण आता आपण जर बघितलं तर आपला जो रेट आहे तर तो आज एवढा फास्ट आहे की येणाऱ्या पुढच्या 50 ते 100 वर्षांमध्ये काय होणार आहे तर हे मिनरल रिसोर्सेस काय होतील, संपतील. कशामुळं तर आपली जी डेव्हलपमेंट आहे, इंडस्ट्रियलायझेशन आहे, डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट्स आहेत हे एवढे वाढत चालले की हळूहळू त्याचा इफेक्ट कशावरती होणार आहे, फ्युचरमध्ये ह्या मिनरल रिसोर्सेस वरती होणार आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे की आता सध्या पेट्रोल डिझेलचे रेट गगनाला भिडले. म्हणजेच आज जर आपण बघतोय तर प्रोडक्शन रेट कमी आहे आणि त्याची प्राइस वाढत चाललेली, म्हणजे इकॉनॉमिक रेट वाढतो, म्हणजे आपली फक्त किंमत वाढत चाललेली आहे पण प्रोडक्शन कमीच आहे. म्हणजे याच्यावरून लक्षात येते की आज आपण जर बघितलं पेट्रोल, डिझेल हे जे मिनरल्स आहेत कोल हे आज ना उद्या कसे संपणार आहेत. द मायनिंग प्रोसेसिंग मिनरल्स आर अमंग द मोस्ट एन्व्हायरमेंटली डॅमेजिंग ऑफ ऑल ह्युमन ऍक्टिव्हिटीज. द मिनरल इंडस्ट्रीज अकाउंट ऑफ 5 to 10% of the world energy use, making it a major contribute to air and water pollution and also increase greenhouse effect. जे आपल्याला असं लक्षात येतं की ह्या मायनिंग ऍक्टिव्हिटीजमुळे एअर पोल्युशन होते, वॉटर पोल्युशन होते. कारण कोणतेही आपल्याला मिनरल जर अवेलेबल झाले तर ते अवेलेबल झाल्यानंतर त्याची प्रोसेस असते, प्रोसेसिंग करावं लागतं. इव्हन आपल्याला गोल्ड मिळालं तर गोल्ड काय डायरेक्टली यूज करू शकत नाही, त्याला रिॲक्शन्स असतात, त्यानंतर प्रोसेसिंग असते आणि मग त्याच्यातून आपल्याला ते गोल्ड मिळत असतं. मग ती प्रोसेसिंग करत असताना मग ऍसिड असेल आणि काय असू शकतं, ह्या सर्वांच्या प्रोसेसमधून जाताना एअर पोल्युशन होणार आहे, वॉटर पोल्युशन होणार आहे. मायनिंग असेल तर एअर पोल्युशन होणार आहे, म्हणजे एअर क्वालिटी काय होणार आहे, कमी होणार आहे. तसं याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला काय लक्षात येतं की पोल्युशन वाढत चाललंय. एअर पोल्युशन असेल, वॉटर पोल्युशन काय होत चाललंय, वाढत चाललंय. त्याचबरोबर बाय इन्क्रीजिंग द रेट ऑफ ग्रीन हाऊस, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो. आता सध्या आपल्याला माहिती आहे की सीझनल व्हॅरिफिकेशन होत चाललंय. म्हणजे पावसाळा काय होतो, म्हणजे उन्हाळा एवढा तीव्र होतो की उन्हाळा पावसाळ्यात जातो, पावसाळा हिवाळ्यात जातो आणि हिवाळा उन्हाळ्यात जातो. म्हणजे हळूहळू आपले जे ऋतुचक्र आहे ते एक महिना बदलत चाललं. त्याचाही इफेक्ट कशावरती होतो, आपल्या एन्व्हायरमेंटवरती होत असतो, ह्युमन हेल्थवरती होत असतो. कशामुळे तर बाय इन्क्रीजिंग द रेट ऑफ द पोल्युशन. द मायनिंग वेस्ट ऑफ obtain contain hazardous substance. The overall impact of mining observed and summarized as follows. आता याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की नेमका कसा इफेक्ट होऊ शकतो. तर फर्स्ट वन बघा, फॉरेस्ट आर डिस्ट्रॉय.
म्हणजे आपण म्हटलं जातं की 33% एरिया विल बी कव्हर्ड बाय अ फॉरेस्ट. पण आता तेवढा 33% एरिया कव्हर आहे का? नाही. मग त्याचा इफेक्ट मायनिंग प्रोसेसमुळे, डेव्हलपिंग प्रोजेक्ट्समुळे काय होत चाललंय, फॉरेस्ट एरिया काय होतोय, डिस्ट्रॉय होत चाललंय, कमी कमी होत चाललंय. आता आपल्याला अगोदर 1 पदरी रोड होती, आता 4 पदरी, 3 पदरी, 6 पदरी रोड व्हायला लागले. म्हणजे दळणवळणाचे साधनं वाढायला लागले, मायनिंग प्रोसेस वाढते. इव्हन तुम्ही आपल्या जर एरियामध्ये बघितलं तर आता स्टोन क्रशर्स आहेत, मोठे मोठे डोंगर आता खाली खाली निघाले. म्हणजेच काय तर फॉरेस्ट एरिया कमी कमी होत जातो. असं प्रत्येक ठिकाणी राधानगरीला गेला तर बॉक्साईटच्या खाणी तिथून फॉरेस्ट एरिया कव्हर जो असतो तो डिस्ट्रॉय होत चाललाय. म्हणजे तिथं जे स्थानिक लोक राहणार आहेत किंवा बरेच रिझन आहेत त्याच्यामध्ये, मायनिंग असेल, अर्बनायझेशन आहे, डेव्हलपिंग प्रोजेक्ट्स आहेत. बऱ्याच वेळेस बाय इन्क्रीजिंग द रेट ऑफ द पॉप्युलेशन रेट वाढायला लागले की लोक डोंगरच्या माथ्यापर्यंत जाऊन राहायला लागले, पायथ्याला राहायला लागलेत. म्हणजेच काय तर डोंगर एरिया पण इव्हन आपल्या कोल्हापूर, पन्हाळा असेल, आसपासला पुणे, मुंबईला जाताना बघा सगळ्यांची घरं कुठं दिसायला लागली तर डोंगराच्या पायथ्याला, डोंगराच्या माथ्यावर असले. म्हणजेच त्याचाही इफेक्ट कशावर होतो, फॉरेस्ट डिक्रीजिंग द रेट ऑफ द फॉरेस्ट. नेक्स्ट, माइन्ड लँड बिकम्स अनप्रोडक्टिव्ह. तर ज्या एरियामध्ये मायनिंग वगैरे केले जातं त्या एरियामध्ये काय होतं की अनप्रोडक्टिव्ह लँड एरिया होत असतो, किंवा तिथल्या जे डस्ट असेल, वेस्ट असेल ते हवामार्फत आसपासच्या एरियामध्ये जातात आणि तिथली जी ॲग्रिकल्चर लँड एरिया असते ती काय होते, अनप्रोडक्टिव्ह होते, आपल्याला उत्पादन मिळत नाही. सपोज एखाद्या ठिकाणी सिमेंट फॅक्टरी असेल तर त्यामधून डस्ट पार्टिकल पडत असतात, मग त्याचा इफेक्ट आपल्या आसपासच्या ॲग्रिकल्चर प्रोडक्शनवरती होतो, त्याच्यावरती त्याची धूळ साठते. क्रशिंग्स असतील मशीन तर त्याचं एक निघणारी जी धूळ असते ती आसपासच्या शेतीवरती जाऊन पडत असते, त्या पिकावर जाऊन पडत असते, आपल्याला प्रोडक्शन मिळत नाही. मग अशा पद्धतीनं हळूहळू काय होत जातं, आपली जी लँड एरिया आहे, ॲग्रिकल्चर लँड एरिया आहे तो काय होतो, अनप्रोडक्टिव्ह होतो, म्हणजे आपल्याला उत्पादन कमी कमी मिळत असतं. नेक्स्ट आहे, लोकल पीपल लुजेस देअर लँड. हळूहळू तिथल्या एरियामध्ये राहणारे जे लोक असतात ते तो जो एरिया असतो तो हळूहळू काय करत असतात, वापरत असतात. आणि आता आपण बघतो बाय इन्क्रीजिंग द रेट ऑफ द पॉप्युलेशन, त्यामुळे आपल्या जमिनीचे तुकडे तुकडे होत चालले आणि मग प्लॉटिंग पडत चालले, त्याचाही इफेक्ट त्यावरती होत असतो. द पीपल्स आर फोर्स्ड टू मायग्रेट अँड आर इकॉनॉमिकली इम्प्रूव्ड. म्हणजेच काय तर मायग्रेशन लोक करत असतात. म्हणजे बऱ्याच वेळेस डेव्हलपमेंटसाठी आपण बघतो की शिक्षणासाठी असेल, व्यवसायासाठी असेल, नोकरीसाठी असेल, बिझनेससाठी असेल, लोक स्थलांतर करतात, मायग्रेशन करतात. त्या मायग्रेशनचा इफेक्ट कशावरती होत असतो, त्या एरियावरती होत असतो. बऱ्याच वेळेस शिक्षणासाठी असेल, व्यवसायासाठी असेल, नोकरीसाठी असेल बरेच जण बाहेर पडतात, मायग्रेशन होतं आणि त्याचा इफेक्ट मग त्या एरियावरती होत असतो. जसं शहर असेल तर त्या शहरामध्ये जाणाऱ्यांची संख्या जास्त असते, मग तिथला जो रिसोर्सेस असतात त्या रिसोर्सेसवरती त्याचा इफेक्ट होत असतो. रिझर्वायर पोल्युटेड, जो राखीव एरिया असतो, जो बायोडायव्हर्सिटीचा राखीव एरिया ठेवलेला असतो तो एरिया पण मग चराई असते. म्हणजे ज्या ठिकाणी शेळ्या मेंढ्या असतील, त्यानंतर लाकूड तोड असेल, बऱ्याच वेळेस त्या रिझर्व एरियामध्ये काय केलं जातं, अतिक्रमण केलं जातं. म्हणून आपल्याकडे गावठाण ही पद्धत होती बघा, आता तुम्हाला माहिती आहे का बघा की गावठाण प्रत्येक गावासाठी एक गावठाण असायचं. पण हळूहळू काय झालंय की पॉप्युलेशन रेट वाढल्यामुळे त्या गैरान किंवा जे गावठाण होतं ते कमी कमी होत चाललं. म्हणजे तो एरिया आता आपण ह्युमन सेटलमेंटसाठी वापरतो. जे अशा पद्धतीने किंवा काय बायोडायव्हर्सिटीचे एरिया रिझर्व ठेवले असते, एखादा डोंगर, एखादा फॉरेस्ट एरिया, त्याच्यामध्ये पण आता हळूहळू अतिक्रमण होत चाललंय. त्याच्यामुळे पण काय होत जातं, त्या रिसोर्सेसवरती इफेक्ट होत असतो. एअर अँड वॉटर पोल्युशन ऑकर्स आफ्टर मायनिंग. आणि त्यामुळे मग मायनिंग चालू झालं की एअर पोल्युशन आणि वॉटर पोल्युशन हे वाढत असतं. आता याच्यामध्ये बघा नेक्स्ट, आता याला अल्टरनेटिव्ह सोर्सेस आपल्याला काय करावं लागेल, कोणत्या पद्धतीने आपण मिनरल रिसोर्सेस आपण यूज करू शकतो. तर त्याला एक पर्याय म्हणून बघा एनर्जी रिसोर्सेस. आता एनर्जी रिसोर्सेस, द मिनरल्स फ्युएल्स आर इसेन्शियल फॉर जनरेशन ऑफ पॉवर रिक्वायर्ड बाय urban areas, agriculture, industries, transport and other sectors of the economy.
जे आपण जर बघितलं तर हळूहळू आपल्याला जी एनर्जीची रिक्वायरमेंट आहे त्याला आपण रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस आणि नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस म्हणतो. त्या मिनरल्स मधून आपण जे नॉन रिन्युएबल आहे म्हणजे ज्याला पेट्रोल, डिझेल, मिनरल्स, फ्युएल्स लाईक कोल, पेट्रोलियम, नॅचरल गॅस, न्यूक्लिअर एनर्जी. Minerals are the conventional energy sources of energy and are non-renewable resources. जे आपण काय करतोय तर सध्या जी एनर्जीची रिक्वायरमेंट आहे ते आपण कोणती यूज करतोय? नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस. म्हणजे एकदा वापरली की पुन्हा तयार होत नाही. कारण आपल्याला तीच का वापरतो तर नियर अबाउट 90% आपल्याला रिन्युएबल एनर्जी पेक्षा काय करत असते ही नॉन रिन्युएबल एनर्जी फास्ट एनर्जी देते म्हणून यूज करतो. पण ही एनर्जी काय करते? क्रिएटिंग द एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन ऑर एन्व्हायरमेंटल पोल्युशन. म्हणून आज आपल्याला गरज आहे की अल्टरनेटिव्ह सोर्सेस यूज करायला पाहिजे. कसे करायचे? देअर विल बी कम्प्लिटेड यूज अप इन द फ्युचर. द एनर्जी कन्झम्पशन ऑफ अ नेशन इज युजली considered as an index of its development. This is because almost all development activities are. आता त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपण कशा पद्धतीने मग आपण अल्टरनेटिव्ह सोर्सेस यूज करतो रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस. तर त्याची एक्झाम्पल आहे बघा. फर्स्ट वन सोलार एनर्जी. आता आपल्याला जर हे मिनरल रिसोर्सेस जर संपवत गेले तर आपल्याला काय करायला पाहिजे तर अल्टरनेटिव्ह सोर्सेस आपल्याला यूज करायला पाहिजे. पण त्यामध्ये मग रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस. फर्स्ट वन काय तर सोलार एनर्जी. ऍक्च्युली सोलार एनर्जी कशी आहे तर सोलार एनर्जी नॉन पोल्युटेड आहे, फ्रीली अवेलेबल ऑन द नेचर, नॅचरली आहे, फ्रीली अवेलेबल आहे आणि आपण मग त्याचे ऍप्लिकेशन्स बघतोय की आपल्याकडे मग सोलार कुकर आहे, स्ट्रीट लाईट आहे, वॉटर हीटर आहे, त्यानंतर स्ट्रीट लाईट बघतोय, काही एरोप्लेन्स आले, टू व्हीलर आहेत, फोर व्हीलर आहेत, काही बोट्स आहेत, ते सोलार एनर्जीवरती काय करतात चालू आहे. आता सोलार एनर्जी आपण दोन पद्धतीने वापरू शकतो, एक डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. डायरेक्ट म्हणजे कसं आहे तसं ऍग्रिकल्चर प्रोडक्शन वाढवण्यासाठी, इंडस्ट्रियल प्रोडक्शन वाढवण्यासाठी जसं सोलार एनर्जी असते तशी यूज करू शकतो. आणि इनडायरेक्ट म्हणजे काय कन्व्हर्ट करू शकतो. सोलार एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू ए इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. एरोप्लेन्स आले, सिग्नल आहेत, रेल्वे असते किंवा आपल्याकडे सिग्नल मिळतात, पंप आहेत. आता ॲग्रिकल्चरमध्ये पाणी उपसण्यासाठी सोलार पंप वापरायला लागतात. बऱ्याच गावामध्ये आता स्ट्रीट लाईट आहे सोलारवरची. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो ती एनर्जी यूज करू शकतो. आणि सोलार एनर्जी कशी आहे नॉन पोल्युटेड आणि फ्रीली अवेलेबल ऑन द नेचर. म्हणून आपण काय करायला पाहिजे मिनरल जे आपली एक्झॉस्टेबल एनर्जी रिसोर्सेस आहेत त्याला पर्याय म्हणून हे रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस यूज करायला पाहिजे. नेक्स्ट पॉइंट आहे विंड एनर्जी. इट इज द यूज ऑफ एअर फ्लो थ्रू द wind turbines to provide the mechanical power to turn electric generators. Wind power is an alternative to burning fossil fuels. म्हणजे आपण जे पेट्रोल डिझेल वापरतो त्याच्या पर्याय म्हणून आपण विंड एनर्जी वापरायला पाहिजे. आता विंड एनर्जी कसं आहे कम्पेअर टू सोलार एनर्जी, दे आर अवेलेबल इन डे अँड नाईट. दिवसा पण मिळते आणि रात्री पण मिळते. म्हणून विंड एनर्जी पण चांगली आहे. आपण बऱ्याच ठिकाणी पुण्याला वगैरे जाताना इकडे खानापूर विट्याकडे जाताना आपल्याला विंड मिल्स बघायला मिळतात. म्हणजे आपल्याला त्या पवन चक्क्या ज्या आहेत अगोदर पिठाची गिरण चालवण्यासाठी वापरल्या जायच्या, त्यानंतर विहिरीवरचं पाणी उपसण्यासाठी वापरल्या जायच्या आणि आता आपण इलेक्ट्रिसिटी कन्व्हर्ट करू शकतो. म्हणून आपल्याला रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस मध्ये विंड एनर्जी एक सगळ्यात इम्पॉर्टंट पर्याय आहे. कारण का दे आर अवेलेबल इन डे अँड नाईट. थर्ड पॉइंट आहे हायड्रो पॉवर एनर्जी. इट रेफर्स टू द कन्झर्वेशन ऑफ एनर्जी फ्रॉम फ्लोईंग वॉटर इन टू इलेक्ट्रिसिटी. सगळ्यात जास्त आता आपण जर या एक्झाम्पलचा विचार केला तर हायड्रो पॉवर आज आपण वापरतो. म्हणजे आपल्याला कोयना डॅम घ्या, कोयना डॅम मधून आपल्याला मिळणारी जी इलेक्ट्रिसिटी आहे त्या सगळीकडे वापरतो. इंडस्ट्रीमध्ये, घरामध्ये, डेव्हलपिंगला सगळ्यात जास्त एनर्जी कोणती यूज करतोय तर हायड्रो पॉवर. जर आपण कायनेटिक एनर्जी म्हणू शकतो. ते आपण पाऊस पडला की डॅम भरला जातो आणि ती डॅम मधून जे पाणी असतं आपण काय करतो त्याला फोर्स देतो आणि मग टर्बाईन्स रोटेट होतात आणि आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळत असते. म्हणून हायड्रो पॉवर इज सगळ्यात इम्पॉर्टंट आणि नॉन पोल्युटेड एनर्जी रिसोर्स. फोर्थ वन आहे टॅडेल एनर्जी. टॅडेल एनर्जी स्ट्रीम्स जनरेशन्स आर द सेम ॲज ए विंड टर्बाइन्स एक्सेप्टेड दे आर blow water. The turbines and generators convert the movement of water coming from changing it tide into the kinetic energy to electricity. ज्याला आपण टॅडेल एनर्जी म्हणतो. टॅडेल एनर्जी म्हणजे काय तर समुद्रापासून मिळणारी एनर्जी. तर समुद्रापासून कशी मिळते तर त्या वेव्ह ज्या असतात, ज्या लाटा तयार असतात त्या लाटावरती काय फ्लोटिंग टर्बाइन्स आपण ठेवू शकतो.
इंग्लंडमध्ये सगळ्यात पहिला प्रयोग केलेला की फ्लोटिंग, म्हणजे आपण जसं वर सायकलीला डायनामो असतो तसं पद्धतीने वर असणार आणि खालच्या बाजूला सायकलचे जसे पॅन्डल असतात तसे ठेवायचे आणि जशी लाटेल तसे ते काय होतात, फिरत जातात आणि वरच्या मॅग्नेट फिरलं की वरती इलेक्ट्रिसिटी सेव्ह होऊ शकते. अशा किंवा आपण भरती आणि ओहोटीचा विचार करून काय करू शकतो, हायड्रो पॉवर सारखी एनर्जी क्रिएट करू शकतो, त्याला आपण टॅडेल एनर्जी म्हणतो. आणि लास्ट जे आहे ओशन थर्मल एनर्जी, इट इज ए प्रोसेस दॅट कॅन बी प्रोड्युस्ड इलेक्ट्रिसिटी बाय युझिंग द टेम्परेचर डिफरन्स बिटवीन डीप कोल्ड ओशन वॉटर अँड वॉर्म ट्रॉपिकल सरफेस वॉटर. तर ज्याच्यामध्ये आपण स्टीम जसं तर जिओथर्मल एनर्जी म्हणू शकतो त्या पद्धतीने. जिओथर्मल एनर्जी म्हणजे भू औष्णिक ऊर्जा. इट वर्क्स बाय टॅपिंग इनटू स्ट्रीम्स और हॉट वॉटर रिझर्वायर्स अंडरग्राउंड, देन इट इज युज्ड टू ड्राइव्ह एन इलेक्ट्रिकल जनरेटर. म्हणजे आपण जसं जिओथर्मल आहे तसं ते ओशनची एनर्जी घेऊ शकतो की आपल्याला काही ठिकाणी गरम पाण्याचे झरे असतात, तिथून मिळणारी जी वाफ असते त्या वाफेपासून आपण ती स्टीम जी असते ती कलेक्ट करून इलेक्ट्रिसिटी काय करू शकतो, तयार करू शकतो. आणि त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट जो आहे रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस मध्ये बायोमास. इट कॅन बी आयदर टू बी युज्ड डायरेक्टली वाइज कंझम्पशन टू प्रोड्यूस हीट और इनडायरेक्टली आफ्टर कन्व्हर्टिंग इट टू व्हेरियस फॉर्म्स ऑफ बायोफ्युएल लाईक बर्नर. आता आपण जर बघितलं तर सगळ्यात जास्त अगोदर जसं ह्युमन बिईंग जसं अग्नीचा शोध लागला तेव्हापासून आपण बायोमास वापरतो. बायोमास म्हणजे काय, आपल्याला ॲग्रिकल्चरमधून मिळणारे जे वेस्ट असेल किंवा जंगलामधून मिळणारा जो पालापाचोळ असेल, लाकडं असतील, ह्या सगळ्यांचा वापर करून आपण डायरेक्ट बर्न केलं की मिळणारी जी एनर्जी असते तिला आपण काय म्हणतो, बायोमास. म्हणजे जवळपास आपण हीच एनर्जी काय करत होतो, यूज करत होतो की डायरेक्ट आपल्या शेतामधून असेल, ॲग्रिकल्चर एरियामधून असेल, जो वेस्ट असतं ॲग्रिकल्चर वेस्ट ते आपण काय करतो, जळण म्हणून वापरत असतो आणि डायरेक्ट बर्न केलं की मिळणारी जी एनर्जी असते तिला आपण बायोमास म्हणतो. लक्षात येते का बघा, बायोमास. त्यानंतर शेवटचा जो पॉइंट आहे ज्याला आपण बायोगॅस म्हणतो. आता बायोगॅस इज ए टाइप ऑफ बायोफ्युएल दॅट इज नॅचरली प्रोड्युस्ड फ्रॉम द डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक वेस्ट. आता आपण जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी खेडेगावामध्ये गव्हर्नमेंटने एक स्कीम आणलेली आहे बायोगॅस. बायोगॅस म्हणजे आपलं ॲग्रिकल्चर असतं, कावडंप असतं, जे वेस्ट आहे त्या वेस्टपासून आपण काय करू शकतो, गॅस तयार करू शकतो, इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो. त्या गॅसचा त्या इलेक्ट्रिसिटीचा यूज आपण आपल्या घरामध्ये करू शकतो. आणि ते जर केलं तर आपल्याला घरामध्ये सिलेंडर घ्यायची गरज नाही. सिलेंडरची प्राइस जर बघितलं तर 700-700 रुपयेपर्यंत चालली आहे. बायोगॅस फ्रीमध्ये आपल्याला अवेलेबल आहे मग. आणि याच्यावर गव्हर्नमेंट सबसिडी पण देत असते आणि प्रत्येक ग्रामपंचायतला ती कंपल्शन असतं. म्हणून तुम्ही बघा तुमच्या ग्रामपंचायतमध्ये चौकशी करा, तुमच्या घरामध्ये 1-2-4 जर जनावर असतील तर सगळ्यात उत्तम आपल्याला नॉन पोल्युटेड फ्रीली अवेलेबल काय होऊ शकतो, गॅस मिळू शकतो, चांगल्या पद्धतीचं कंपोस्ट मिळू शकतो. म्हणून आपल्याला सगळ्यात जास्त काय वापर करायला पाहिजे तर बायोगॅसचा यूज करायला पाहिजे. तो जर केला तर विचार करा की आपल्याला जर 600-700 रुपये सिलेंडर जर एक महिन्याला लागत असेल तर त्याची आपण वर्षाची प्राइस काढली तर किती होऊ शकते, ती जर एक 25-30 वर्षांनी काढली तर किती होते बघा. आणि हे बायोगॅस जर आपण कन्स्ट्रक्शन केलं, एकदाच मागलं तर त्याला आपल्याला सबसिडी मिळते. आणि तोच गॅस जर आपण यूज केला तर आपल्याला अगदी 25-30 वर्ष त्याच्याकडे बघायला लागत नाही, फ्रीली गॅस मिळू शकतो. नंबर लावा ना गॅस आणा, काही नाही, आपल्याला फ्रीली अवेलेबल होऊ शकतो. त्यामुळे आणि त्याच्यापासून मिळणारे जे वेस्ट आहे चांगल्या पद्धतीचं मॅन्युअर्स मिळू शकतो, कंपोस्ट खत मिळू शकतो. म्हणून बायोगॅस हा काय आहे, इम्पॉर्टंट आहे. तर लक्षात येते का आपण काय बघितलं, रिन्युएबल एनर्जी आणि नॉन रिन्युएबल एनर्जी. त्यामध्ये मिनरल्स रिसोर्सेस जे आहेत ते कसे आहेत, एक्झॉस्टेबल आहेत, संपणार आहे, आज न उद्या संपणार आहे. पण नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस मध्ये आपण एक्झाम्पल बघितले, सोलार एनर्जी, विंड एनर्जी, जिओथर्मल एनर्जी, बायोगॅस, बायोफ्युएल, हायड्रो पॉवर, हे जे कसे नॅचरल आहेत, नॉन पोल्युटेड आहेत, फ्रीली अवेलेबल इन द नेचर्स. तर आज या ठिकाणी आपण इथंच थांबूया. फक्त तुम्हाला मी जर्नल नंबर 2 देणार आहे. आता पहिलं जर्नल दिलेलं आहे, आता जर्नल नंबर 2 डिफाईन इकोसिस्टीम. प्रत्येक टॉपिक वरती एक जर्नल असेल. आता सेकंड टॉपिक वरती डिफाईन इकोसिस्टीम अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ इकोसिस्टीम. हा क्वेश्चन 1 आणि त्यातलाच क्वेश्चन 2 काय, एक्सप्लेन पॉन्ड इकोसिस्टीम. आता पॉन्ड इकोसिस्टीम देताना काय करायचं तर त्यामध्ये तुम्हाला एक डायग्राम काढायची पॉन्ड इकोसिस्टीमची, त्यामध्ये मग त्याची थोडक्यात माहिती द्यायची. मग त्यामध्ये बायोटिक कोण आहे, प्रोड्युसर कंझ्युमर कोण आहे ते द्यायचं. आणि क्वेश्चन 1 काय, एक्सप्लेन डिफाईन इकोसिस्टीम.
एक इकोसिस्टीमची डेफिनेशन द्यायची, त्यानंतर एक्सप्लेन द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ इकोसिस्टीम. स्ट्रक्चर अँड फंक्शन मध्ये कसं बायोटिक प्रोड्युसर, कन्झ्युमर, डिकम्पोजर आणि ते थोडक्यात एक्सप्लेन करायचं. अशा पद्धतीने तुम्हाला हे सेकंड जर्नल दिलेलं आहे. तर आज या ठिकाणी आपण इथंच थांबूयात. थँक्यू.